तर गुड मॉर्निंग सगळ्यांना। तर आज आम्ही बनवणार आहे काय बनवणार आहे सँडविच आणि बनवणार आहे सँडविच। तर आज टिफिनला आणि सँडविच घेऊन जाणार आहे। आणि बघा मस्त तिने क्लिप घातलेले आहेत, केस धुतलेत ना, छान दिसत आहे तिचे आले केस। तर तिला म्हटले सुकू देता ऐकत नाही आहे, ती ऑलवेज बांधून ठेवले। तर मित्रांनो बघा पूर्ण व्हेजिटेबल्स काढून ठेवलेत मीनी, सॉस पण आहे, ब्रेड आहे। तर एवढं टाकणार आहे मी नाग हनी। आणि बाजूला हो हनी शायनिंग मारू, मध्ये मध्ये स्टपकते आमचीवाली। हे बघा क्लिप कुठं लावून ठेवले, असं लावता का क्लिप का? हां तर मित्रांनो चला बनवूया बरं, जमते का नाही आपल्याला। पहिल्यांदा बनवते मी सँडविच। फर्स्ट मध्ये साधंच वाला होतं का? फर्स्ट मध्ये ना आम्ही शाळेत गेलो ना, तू ही बॅग मध्ये पाठवत होती ना, हे आणि बॅग मध्ये ठेवलं होतं ना, हे तू बॅग मेरे घेऊन गेले होते। हे सगळे आणले होते शाळेत, हे बॅग मध्ये। तर आम्ही ना असे पूर्ण असं बारीक कट करून मग फिल याचे करणार आहे। असं हे दोन घ्यायचे, तर आमचे आणि हे टाकायचं, मग काकडी टाकायची, मग हे टाकायचं, मग कांदा टाकायचं, मग सॉस टाकायचं, मग घेऊन जायचं डबा। अच्छा तर माझ्यापेक्षा हनीला येत आहे, याला शिजून द्यायचं गॅसला शिजून द्यायचं। तर माझ्यापेक्षा हनीला जास्त माहिती आहे वाटतंय। तर हनीच बनवणार आहे आज। बनवशील का तू? हां बनवते का तू? तू बनवशील का? हां तर चला मित्रांनो बनवूया आपण। तर मित्रांनो इथं ब्रेड काढून घेतलेले आहेत मीने, आणि याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं आहे, मी मीठ टाकलं आहे चवीनुसार, बटाटे घेतलेत, कांदा, टोमॅटो आणि काकडी घेतली आहे। तर मी चांगलं मिक्स करून घेते याच्यात, आणि आता आपण याच्यात फिल करूया। तर त्यासाठी एक प्लेट घेते मी बाजूला। तू टाकणार? हां तर मी टाकणार। सॉस टाकायचं ना पहिले का नाही? हां पहिले हे करून घे, मग हां दे पटपट करू दे बेटा। आणि सर बाजूला, तुला करायचं आहे मला माहिती आहे, पण वेळ होतोय तुला स्कूलला ना। नको बाजूला बाजूला हो, तुला बी करायचं माहिती आहे मला। आणि आता आपण तर मित्रांनो इथं मी सॉस टाकलं आहे थोडंसं, आणि थोडंसं मस्त पैकी काय म्हणता भाजून घेऊत। काय बघा किती छान दिसतंय सँडविच हनीचं। तर टिफिनमध्ये त्या ठेवून दिलेलं आहे मी, आणि हनी इथं झोका घेते। तर आता थोड्या वेळात हनी जाईल, आणि मी आता टिफिन पॅक करते। काय चाललंय? खेळते। हे बघा मित्रांनो हनीचं काय एवढं नुसते टीचर खेळत राहते, इकडे तिकडे नोट्स ठेवून देते आणि मग खेळत राहते ती एकटीच तिचं ना ग। ऐ तर आता तर सगळ्या तरी मी तिला बाहेर काढत नाही आहे, कारण की आता बिबट्यांचं हे चाललेलं आहे, आणि परत रात्रीचं इकडे ना थोडंसं नाहलं आहे, झाडझुडे थोडंसं, म्हणून म्हणतं तिकडं अजून, कारण की इकडं शेजारी पण थोडंसं ऐकलं मी लोकांकडून की बुवा बाहेर बिबट्या म्हणजे आलेला होता बुवा असं। तर इकडं खूपच दाट म्हणजे झाडझुडं आहेत, नाले बिले आहेत, म्हणून म्हणतं नको तिकडं खेळायला जाते ती। पहिले जात होती पण आता सध्या पाठवत नाही मी तिला खेळायला। दागणी तिकडं जायचं नाही अजिबात हां। तर मी आता तिला घराबाहेरच सोडत नाही आहे, जाऊ देत नाही, खेळायचं इथं गुपचूप खेळ इकडे घरात आतमध्ये
बाहेर जायचं नाही कारण की भीती वाढलेली आहे मित्रांनो. इथं मस्तपैकी बडीशोप भाजून घेतलेला आहे खायला. तर दिसते का नाही दिसते वाटतं थोडं थोडं. तर म्हटलं थोडंसं जेवण झाल्यावर थोडंसं खाऊन घेतलं का बरं वाटतं. नाही तर मग ॲसिडिटी हे ते माझं आहे ना असं पोट फुगल्यासारखं वाटतं. मग बडीशोप भाजून ठेवते खायला बरं वाटतं संध्याकाळी. नको ठेव. तर हनीला जास्त सर्दी झाली वाटतं ना गं. असं घसर असं केलं ना असं केलं ना जास्त ओढायचं नाही. तर भांडे माझे रक्त येते का? रक्त येते? हां जास्त ओढलं का रक्त यायला लागतं नाकातून. रक्त सरबाचं येते का? रक्त येते का? नाही. तर डबे बिबी घासून घेतले मी. रक्त आलेलं होतं. हां डबे घासून घेतले. भांडे होते थोडेसे. हां हनीचे नवीन कानातले त्या दिवशी आणले ते काल ना ते घातलेले छान दिसते. बघू इकडे अशी उभी राहा. मस्त दिसत आहे सुंदर. तर थोडेसे भांडे होते ते घासून घेतले आणि आता ठेवून देते. हां काय नाही दही अजिबात नाही बेटा. हां तर मित्रांनो हिला सर्दी खोकला दही खाऊनच झालेली आहे. दही टिफिनमध्ये टाक. तर दहीच्या मागे पडलेली ती कालची. तिला सांगितलं म्हटलं खाऊ नको दही. खोकलाच तर थंडीचं नुसती फ्रीजमधून काढते आणि खाते. हां अरे बेटा मजा येते ठीक आहे पण सर्दी होऊन जाते. खोकला नको. सर्दी खोकला आहे जे ऐकत जा. फटके देईल मी तुला. हां तर सुरू होतं हिचं काही ना काही. तर मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. काय चाललंय असं काय माहिती हिचं. तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज 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 आणि कमेंटसुद्धा करा. बाय.